नांदेड जिल्हा प्रतिनिधी शामराव कवळे आज बोजे टेंबी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड या ठिकाणी ग्राम विकास पंचायती विभाग जिल्हा परिषद पंचायत समिती हिमायतनगर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान यांच्यातर्फे या गावामध्ये सप्ताह चालू आहे। त्यानिमित्तानं या ठिकाणी 7 दिवसाचं आयोजन केलं असून या 7 दिवसामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येत असून त्यामध्ये गावाची स्वच्छता, गावात सामाजिक एकोपा आणि काही महापुरुषाच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली असून या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गोविंदराव पाटील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। तेव्हा मी गोविंदराव पाटलाला काही प्रश्न विचारू इच्छितो। तर पाटील, आपण हा 7 दिवसाचा सप्ताह ज्या उद्देशानं आयोजित केला त्यामध्ये तुम्ही कोणकोणती कामे केली? आम्ही या संगीतमय ग्रामगीता प्रबोधन महोत्सव यामध्ये ग्रामसफाई, ग्राम स्वच्छता, प्लास्टिक मुक्त, व्यसनमुक्त, वृक्षारोपण असे विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम घेतलेले आहेत आणि घेणारसुद्धा आहोत। येथील 4 दिवसामध्ये ग्रामगीता प्रचारक मंडळी येणार आहे आणि याच विषयावर बोलणार आहेत। गाव कसं सुंदर होईल, गावातलं जीवन कसं सुंदर होईल, लोकांचं व्यसनमुक्त कसे होतील, गाव कसं एकात्मतेने नांदेल याविषयीच हे ग्रामगीता प्रबोधन महोत्सव चालू आहे। आणि यातूनच हे गाव आदर्श, या अगोदर गाव आदर्श झालेलंच आहे आणि आदर्श गावाची हेच प्रणाली आहे की ग्राम स्वच्छता, व्यसनमुक्त ही परंपरा चालू आहे आणि हेच काम आम्ही या ग्रामगीता महोत्सव सप्त्यामधून करत आहोत। या कार्यक्रमासाठी आपण कुठून जे व्याख्याते बोलवले आहात त्यांनी या कार्यक्रमामध्ये कुठकुठल्या गोष्टीवर प्रबोधन केलं? अकोल्यावरून ग्रामगीता प्रचारक सुखदास गाडेकर आले होते। त्यांनी सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक तिन्ही विषय घेतले। कोणताही विषय असा सोडला नाही मनुष्य जीवनामध्ये की त्या विषयामध्ये त्यांनी हात घातला नाही, असे सर्वच त्यांनी रात्री विषय घेतले। आणि त्याच्या अगोदर एक राष्ट्रीय कीर्तनकार श्रीकृष्ण सावळे गुरुजी आले होते। त्यांनी सुद्धा खूप असं सामाजिक प्रबोधन, ग्रामगीता, सामुदायिक एकात्मता, जीवन कसं सुंदर करावं, प्लास्टिक मुक्त कसं करावं, वृक्षारोपण, ग्राम स्वच्छता, स्वावलंबन हे अनेक प्रकारचे याविषयी मार्गदर्शन केले। ठीक आहे, धन्यवाद महाराज। आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामगीतेतले सार समाज मनावर रुजवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपल्या या परिश्रमाचा नेमका लोकांना फायदा होतो का? ही ग्रामगीता ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, कारण या काळात ही आजच्या काळाची संजीवनी बुटी असं म्हटलेलं गेलेलं आहे। अनेक साहित्यकांनी, साधुसंतांनी या ग्रामगीतेचा गुणगौरव केलेला आहे। गावागावात भागवत सप्ते होतात 40-40 वर्षापासून, परंतु त्या गावातल्या नाल्या सगळ्या भरलेल्या असते, सगळी घाण असते, गावाची स्वच्छता नसते, गावाच्या रोडवर संडास। हे प्रबोधन महत्त्वाचं आहे, म्हणून आज गावागावात ही ग्रामगीता संगीत प्रवचन, आणि नुसतं प्रवचन नाही, त्यानुसार इथे 1 तास श्रमदान होत असते। गावागावात शौचालयाचं महत्त्व जे वापरतात त्याचं वापरण्याचं प्रशिक्षण, त्याचं महत्त्व, आणि नाही ते पूर्ण निर्माण करणे आणि गावं हगंदरी मुक्त करणे, गावं म्हणजे रोगमुक्त करणे, ह्या उद्देश या सप्त्याचा आहे। गावामधला एकोपा, कारण दर 5 वर्षानं इलेक्शन प्रत्येक गावात आहे, त्याच्यामुळं गावं छिन्न भिन्न होतात। भाऊ भावासंग बोलत नाही, जावा संघ बोलत नाही, बाप लेकासंग बोलत नाही। त्याच्यासाठी सामुदायिक प्रार्थना हा मुख्य गाभा आहे ग्रामगीतेमधला। सामुदायिक प्रार्थना आणि ध्यान यानं गावामधल्या हे जे आबोल आहे, हे द्वेष, मत्सर आहे, पंथभेद आहे, पक्षभेद आहे, हे मिटवण्याचं कार्य हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। एकूणच या ग्रामगीतेच्या माध्यमातून गावामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून जे काही द्वेष निर्माण होतात, मच्छर निर्माण होतात, हेवेदावे निर्माण होतात, हे सर्व हेवेदावे मिटून या ग्रामगीतेच्या माध्यमातून आपलं गाव एका विचारानं कसं चालेल, एकसंघ कसं राहील, यासाठी हे ग्रामगीतेचा कार्यक्रम हे प्रत्येक वर्षी घडून आणतात। यानं आपण मोजे टेंबी या गावी या कार्यासाठी अनेक दिवसापासून वाहून घेतलेले आहात, तेव्हा आपण या विषयावर काय सांगू शकता?
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आमच्या गावामध्ये ग्रामगीता आल्या तेव्हापासून या गावामध्ये फार मोठा बदल पडलेला आहे. या गावातली जातीयता नष्ट झालेली आहे. एकाच पंक्तीमध्ये पूर्ण गाव जेवत आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक जे आहे ते एका प्रेमानं नातात. मग कोणती भीमजयंती असो, ग्रामजयंती असो किंवा शिवजयंती असो, आम्ही एकत्रीकरण करून हा कार्यक्रम उपक्रम करून त्या कार्यक्रमामधून प्रबोधन, लोकांना व्यसन सुटलं पाहिजे, लोक उद्योगाला लागले पाहिजे. गावामध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा, म्हणजे पाण्याचं सुद्धा एवढं काळजी घेऊन पाणी कार्यामुळं भरपूर असा फायदा गावाला झालेला आहे. मी शामराव कवळे, महाराष्ट्र जीवन न्यूज नांदेड प्रतिनिधी व आमचे सहकारी राम पोलसवार